होती. खूप आम्ही त्यांना जवळून एसपीएल मध्ये पाहिले होते. आणि ह्या दिवसाचा पहिला चेंडू मनोहर यांचा शैलेश कदम यांना पाहूया. स्टार्ट ऑफ द गेम टुडे. मनोहरचा पहिला चेंडू शैलेशला. शैलेश आणि पहिला सुंदर फटका आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात. सुंदर पार्लेवाडी टीमचे स्वयंसेवक ग्राउंडचा ताबा घ्यायचा आपल्याला. आपल्याला जेवढा बॉल आतमध्ये येईल तेवढा आपला टाइम कव्हर होणार आहे. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. हीच यांची खासियत आहे शैलेश कदम यांची. शैलेश कदम एक नावाजलेलं असोसिएशन मधलं नाव आहे. दुसऱ्या चेंडूवरती सुंदर फटका शैलेशचा आणि फक्त एकच धावसंख्येत भर होऊन धावसंख्या झाली 5. पुढचा चेंडू सुंदर कट. नजाकत चाहत चौकार. विशाल 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 मध्ये सुद्धा विशाल आत्म फटक्यांची ताकद आहे. धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या झाली आहे 9. 3 चेंडू 9 धावसंख्या. काहीच वर्चस्व गाजवत आहे वाकण टीम पहिल्या 3 चेंडूवरती. पाहूया मनोहर कमबॅक करतायत काय ह्या चेंडूवरती. मनोहर यांचा चौथा चेंडू. विशाल आहे ना. विशाल पाहूया पुढचा चेंडू. कट नजाकत आणि सुंदर 2 धावसंख्या पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येत भर पडे. धावसंख्या झाली आहे 11. 4 चेंडू 11 धावसंख्या. गोले साहेब फिल्डिंग मध्ये काही बदलाव करताना. एक अनुभवी फलंदाज केशव गोले साहेब. खरंच त्यांच्याकडनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे की ह्या वयामध्ये त्यांचं जे ग्राउंडवरती वर्चस्व आहे ना ते भरपूर कौतुकास्पद आहे. सुंदर कट. पुन्हा एकदा चौकार. 4-4-4. विशाल 5 चेंडू 15 धावसंख्या. काहीसं महागडं षटक बोलता येईल मनोहर यांचं. परंतु महागडं पण बोलता येणार नाही कारण की पॉवर प्लेची ओव्हर असते आणि पॉवर प्ले मध्ये हे फलंदाज गोलंदाजावरती तुटून पडत असतात. एखादाच गोलंदाज त्याच्यातून वाचतो हे कालच्या पण दिवसात पाहिलेलं आहे. नाहीतर सर्व गोलंदाजांना ॲव्हरेज स्कोर 15 तर भेटतच असतो पॉवर प्लेला. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू ह्या षटकामधला. पाहू द्या. विशाल आहे ना. मनोहर सुंदर अप्रतिम नजाकत चौकार. विशाल आणि धावसंख्या पहिलं षटक संपताना धावसंख्या झाली 19. संघासाठी दुसरं आणि आपलं वैयक्तिक षटक घेऊन येत आहे अंकित गोले. अंकित गोले सह्याद्रीमध्ये नावाजलेला आणि एक 9 तरुण गोलंदाज उभारी घेत आहे. सह्याद्रीचा एसपीएलचा पर्वत पहिल्यामध्ये आपल्या गोलंदाजांनी धडकी भरवून एसपीएलचं पहिलं विजयपद DK करंजेला मिळवून देणारा गोलंदाज अंकित गोले. आणि चांबारगणी टीमची पूर्ण मदार ही अंकित गोलेवरती आहे. पाहूया पहिला चेंडू अंकित गोले यांचा. शैलेश कदम आहे ना. आणि जो आताच मी एक सेकंदापूर्वी बोललो होतो की त्याची जी गोलंदाजी जी नजाकत आहे, लेंथ आहे, लाईन आहे,
सुंदर. अंकित गोले दुसरा चेंडू. पहिला चेंडू निर्धाव जाताना पुढचा चेंडू शैलेश कदम यांना. पाहूया शैलेश पण काय गप्पा बसणारा प्लेयर नाही आहे. आणि दुसरा सुद्धा निर्धाव चेंडू. आणि आपल्या संघासाठी कमबॅक करताना अंकित. कोणी जे बाजूला प्लेयर आहेत, चेंडू आतमध्ये आला तर तुमच्या संघाला पेनल्टीमध्ये 3 रनची पेनल्टी आहे, ही सर्वांनी नोंद घ्या. तिसरा चेंडू. दोन्ही चेंडू निर्धाव. काही धावसंख्येत भर नाहीये. धावसंख्या 19. काहीच जखडून ठेवलंय शैलेशला अंकित यांनी. एकाच विभागातून खेळतात त्यामुळे दोघांच्या खानाखुणाच दोघांनाही माहिती आहेत. परंतु ह्याच्यामध्ये विजय संपादन केलाय तो अंकित यांनी. तिन्ही चेंडू निर्धाव. धावसंख्येत भर नाही. धावसंख्या फक्त 19. जे पहिलं षटक झालं होतं 19 धावांचं, असं वाटत होतं की धावसंख्या गतीने जाईल, पण धावसंख्येला कुठेतरी खंजीर खोपसला आहे अंकित यांनी. आणि धावसंख्येत काहीच बदलाव झालेला नाही आहे. पुढचा चेंडू अंकित यांचा शैलेश यांना. पाहूया शैलेश. आणि थोडंसं बोलतात ना की टेक्निकने शॉट खेळून स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की जर का मोठा शॉट भेटत नाहीये तर 1-2 धावसंख्येने धावफलक हलता ठेवायला पाहिजे हे शैलेशला थोडं कुठेतरी जाणवलं. आणि त्यांनी पुढच्या चेंडूवरती 2 धावसंख्या घेऊन धावसंख्या वाढवलेली आहे. धावसंख्या झाली 21. या सह्याद्री ग्रामीण असोसिएशनमध्ये सर्वच टीम ह्या मातबर आहेत. आज सुद्धा सर्व आपल्याला क्रिकेटचा तडका बघायला भेटणार आहे. सर्व नावाजलेल्या टीम आहेत. आणि ह्या दोन्ही टीम सुद्धा तडका आज आपल्याला मॉर्निंग तडका देत आहेत. पाहूया पुढचा चेंडू. सुंदर शॉट. पाहूया पण काही धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 22. 5 चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे 22. आणि अंकितने फक्त 3 धावसंख्या दिली आहे. केशव गोळे 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे धावसंख्या झाली आहे 23. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं शतक घेऊन आलेले केशव गोळे साहेब. आणि केशव गोळे साहेब यांचं जे गोलंदाजीचं एक्सपिरियन्स आहे तो त्यांनी दाखवलेला आहे. आणि पहिल्याच चेंडूवरती पहिला विकेट घेतला आणि वाकण संघाला पहिला धक्का भेटला विशालच्या स्वरूपामध्ये. बोलता ना एक्सपिरियन्स हा भरपूर काही कामाचा असतो. आणि आपल्या एक्सपिरियन्सच्या ह्याच्यावरती त्यांनी हा पहिली विकेट काढलेली आहे केशव गोळे साहेब. मी एक 5 मिनिटापूर्वीच बोललो होतो केशव साहेब हे एक नावाजले गोलंदाज आणि त्यांच्याकडनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे. ह्या वयासुद्धा मध्ये आम्ही कॉलेजला असताना त्यांचं क्रिकेट बघत होतो. एकत्र खेळत सुद्धा होतो. कोतवाल टीम मधनं ते खेळायचे आणि स्पेशल त्यांची बॉलिंग बघण्यासाठी आम्ही जायचो. राजेश बरोबर ते गोलंदाजी करत असायचे. तेव्हा सुद्धा गाव टू गाव नव्हतं म्हणून कोणी कोणत्याही टीम मधनं खेळत होतं आणि आपला क्रिकेटचा आनंद घेत होता. पण आज आपल्या पोलादपूर तालुक्यामध्ये क्रिकेटला एवढा स्कोप झालेला आहे की आपल्या पोलादपूर तालुक्याच्या 75 टीम असोसिएशन मध्ये आहेत. हे एक मोठं
आपलं कार्य बोलता येईल आपल्यासाठी. दुसरा चेंडू केशव गोले साहेबांचा सुंदर फटका आणि दुसऱ्या चेंडू आणि कॅच. बॉल टू बॉल, दोन फलंदाजीसाठी आलेले प्रतीक. पाहूया प्रतीक आपल्या संघाला आता सावरतायत का. एक चांगल्या पहिल्या ओव्हरला एवढ्या चांगल्या स्थितीमध्ये संघ असताना पुढच्या 2 षटकामध्ये बॅक फुटवरती संघ गेलेला आहे. पाहूया प्रतीक संघाला पुढे घेऊन जात आहेत का केशव गोले साहेब हॅट्रिक घेत आहेत. ह्या दिवसाची आणि ह्या पर्वातली दुसऱ्या पर्वातली कालकाई चषक 2024 मधली पहिली हॅट्रिकाच्या नावरूपाला केशव गोले साहेब येत आहेत का पाहूया. हॅट्रिक बॉल केशव गोले साहेब. पुढचा चेंडू प्रतीक यांना. सुपर बॉल. जर का खरंच हॅट्रिकच होती त्यांच्या नावारूपाला. सुंदर गोलंदाजी. धावसंख्येत भरपड धावसंख्या झाली 24. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धावसंख्या दिली आहे. काहीसं शैलेशला सुद्धा जखडून ठेवलंय. पहिल्या ओव्हरमध्ये शैलेशने पूर्ण तडाखा लावला होता पण नंतरच्या ओव्हरमध्ये पूर्ण जखडून ठेवलाय केशव गोले साहेब आणि अंकित यांनी. ओव्हर हॅट्रिक. केशव गोले साहेबांनी ओव्हर हॅट्रिक घेतले. काल काही सुंदर गोलंदाजी करताना केशव गोले साहेब. शैलेशना तंबूमध्ये जाडताना केशव गोले साहेबांनी पूर्ण आपला अनुभवाचा जोर लावून वाकण टीमला बॅकफुटवरती ढकललेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुस्थितीत असताना वाकण टीम पूर्ण बॅकफुटवरती. पहिल्या षटकामध्ये 19 धावसंख्या असताना तिसरं षटक चालू आहे आणि फक्त धावसंख्या 24. अप्रतिम गोलंदाजी अनिकेत आणि केशव गोले साहेबांना. आणि हे दोन्ही धुरंधर त्यांचे गोलंदाज त्यांच्यावरतीच त्यांची मदार आहे. अंकित गोले आणि केशव गोले. SPL चा पर्व 2 गाजवलेले दोन्ही गोलंदाज. फास्ट. पाहूया या षटकामध्ये काय अजून चमत्कार करतायत का केशव गोले साहेब. क्लास ऑफ बॉलिंग. गोलंदाजीमध्ये जे क्लास आहे ना क्लास तो आज बघा गोले साहेब. गोले साहेबांचा जो दबदबा सह्याद्रीमध्ये आहे तो त्यांनी आज दाखवलेला. का केशव गोले साहेबांचं नाव सन्मानाने घेतलं जातं असोसिएशन मध्ये. आणि पाहूया आता हॅट्रिक बॉल. चान्स हाफ चान्स बोलता येईल आणि सुंदर षटक हाताळलेला आहे केशव गोले साहेबांनी. फक्त 4 विकेट घेतल्या. सॉरी माफ करा 4 विकेट घेतलेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 25. 3 षटकानंतर धावसंख्या 25.
वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत अरुण चव्हाण. पाहूया जो खिंडार पाडलेला आहे केशव गोले साहेबांनी आणि अंकित यांनी वाकण टीमला तो दबदबा चालू ठेवतायत का. आणि आमच्या मंचावरती आमचे सहकारी विशाल जाधव साहेबांचं आगमन झालं आहे, तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यांनी मंचावरती बसून घ्यायचं आहे. त्यांचं आम्हाला भरपूर सहकार्य असतं. कालकाई क्रीडा मंडळमध्ये त्यांचं बदलापूरमध्ये आम्ही असतो तेव्हा हमेशा सहकार्य असतं. पुढचा चेंडू चव्हाण साहेबांचा. स्वप्नील स्ट्राईकला आणि काहीसा रनआउटचा चान्स. जी लागलेली इडापिडा आहे ती इडा वाकण टीमला सुरू झाली आहे, ती काय थांबायचं नाव घेत नाहीये. आणि पाहूया पुढचा फलंदाज अनिकेत, एक धडाडीचे फलंदाज. जसं युवराज सिंग आपल्या टीमसाठी काम करतात की लास्टला येऊन छक्के चौके मारायचं, ते काम वाकण टीमसाठी अनिकेत करत असतात. अनिकेत यांची बॅटिंग आम्ही पाहिलेले जवळून SPL मध्ये आमच्याच टीम मधनं ते खेळत होते आणि त्यांच्या बॅटिंगने दबदबा केला होता प्रॅक्टिस टाइमला पण आणि मॅचला सुद्धा. सुंदर फटका. 4 आणि आमचे सहकारी आणि आमचे टीमचे तिसऱ्या आणि चौथ्या नंबरला फलंदाजी करण्यासाठी उत्सुक असलेले नावाजलेले कालच्या टीमचे प्लेयर अविनाश पवार यांचं सुद्धा मंचावरती स्वागत झालेलं आहे. त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद. काल सुट्टी नसल्यामुळे काही आमचे सहकारी आले नव्हते. आज सर्व सहकारी आमचे मंचावरती उपस्थिती दाखवत आहेत. पार्लेवाडी गावाचे ग्रामस्थ आणि खेळाडू सुद्धा, त्यांच्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. पुढचा चेंडू चव्हाण यांचा. स्वप्नील यांना सुंदर कलात्मक शॉट, पण कलात्मक कॅच बोलतात ना, कॅच ऑफ द मॅच. आज ज्या सुंदर कॅच घेतलेले आहेत ना, त्याच्यामध्ये पुन्हा हा गेम आजचा टर्न ओव्हर झालेला आहे. अनिकेत यांनी आजच्या दिवसामधल्या तिसरी कॅच आहे त्यांची. पाहूया विवेक हे आपल्या संघाला कुठेपर्यंत मजल मारून देत आहेत. होम ग्राउंड बोलता येईल विवेक यांचा. बदलापूर मध्ये स्थायिक आहेत विवेक आणि बदलापूर मधल्या ग्राउंडचे कानाकोपरे त्यांना माहिती आहेत. पाहूया आपल्या संघासाठी किती फायदा करून घेत आहेत. धावसंख्येत भर पडत. धावसंख्या झाले 29. पाहूया लास्ट शेवटचे 2 चेंडू आहेत. विवेक आणि सुंदरशी कॅच आणि काहीच तू ये मी जा असं चालेल वाकण टीमचं की कोणी ग्राउंड वरती पिच वरती थांबण्यासाठी तयार. डकआउट मध्ये पुढचे फलंदाज संजय है. काही निराशजनक कामगिरी करताना वाकण टीम फलंदाजीमध्ये, पण गेम आहे, क्रिकेटचा गेम आहे, काही बोलू शकत नाही. काल आम्ही एक खरंच कालचा गेम पाहिला होता, नॉकआउट गेमचा खांडाज वर्सेस उमरट. 54 डिफेन्स करायचे होते आणि पहिल्या ओव्हरमध्ये 29 धावसंख्या मारून सुद्धा खांडाज टीमने तो सामना जिंकला होता. पुढचा लास्टचा चेंडू. पाहूया किती धावसंख्या घेत आहेत लास्टच्या चेंडूवरती. आणि बोलतात चोरटी धावसंख्या घेत 3 धावसंख्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि 4 षटक संपल्याच्या नंतर धावसंख्या झाली आहे 32.
काहीसं मापक धावसंख्येचं आव्हान दिलेलं आहे DJ वाकण यांनी, सॉरी वाकण टीम यांनी. घ्या थोडंसं फास्ट घ्या. सॉरी, सर्वांना आमची नम्र विनंती आहे, तसं तुम्ही फास्टच करत आहात, पण अजून थोडंसं फास्ट मुवमेंटवरती गेम सुरू करा. आणि पुढच्या सामन्याचे साई इंडियन्स कामते आणि मोरसडे टीमचे कॅप्टन यांनी येऊन टॉस वॉचच्या तिथं टॉस उडून घ्यायची आहे पुढच्या सामन्याची. आपल्याला सर्व सामने वेळेवरती आज सुरू झालेले आहेत आणि वेळेवरती पूर्ण करायचे आहेत. आपला थोडासा टाइम, हा 15-20 मिनिटाचा टाइम, ह्या ग्राउंडचं भूमिपूजन असणार आहे, तिथे जाणार आहे, तो टाइम आपल्याला पूर्ण कव्हर करायचा आहे. त्याच्यामुळे सर्व संघांनी टायमावरती उपस्थित दाखवायचे आहे. सर्व लाईव्ह सुद्धा बघत असतील, काही इथे नसतील, पण आपल्या टायमामध्ये या. कोणी समजू नका की टाइम पुढे जाणार आहे आणि आपला गेम उशिरा सुरू होणार आहे. तर सर्व सामने टायमात सुरू होणार आहेत. साई इंडियन्स कामतेचे कर्णधार आणि मोरसडे संघाचे कर्णधार यांनी टॉस बॉसच्या इथे येऊन टॉस उडून घ्यायची आहे. आणि आजच्या पुढच्या सामन्याचं आणि सूत्रलोचन आमच्या हातात घेत आहेत विनायक राऊत साहेब. धन्यवाद शैलेश सर. एक जबरदस्त टुर्नामेंट आणि सकाळची मेजवानी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. दोन संघांच्या माध्यमातून वाकड संघ आणि नक्कीच मावळादेवी क्रिकेट संघ चांभारगणी या दोन संघांमध्ये. वाकड संघ नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला. शैलेश सरांनी खूपच चांगलं समालोचन केलं आणि या 32 धावांचं टार्गेट सेट केलंय. 33 धावांचं धावफलक टार्गेट दिलंय ते मात्र चांभारगणी संघाच्या माध्यमाला. नक्कीच सकाळचं सत्र होतं आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण बघायला गेलं पहिल्या षटकाचा विचार केला तब्बल 19 धावा आल्या. त्यानंतर मात्र कुठेतरी चांभारगणी संघाने कमबॅक केला आणि षटक क्रमांक पहिलं नाव काय? विवेकला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की सर्कल पाबंदी आहे आणि या सर्कल फक्त आणि फक्त दोनच फलंदाज आपल्याला क्षेत्ररक्षक बाहेर बघायला मिळत आहेत. बाउंड्री लाईनवरती आपल्याला बघायला घेतला तर लॉंगमच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानंतर बघायला गेला तर मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक खेळाडू तैनात केलेला आहे. पहिल्या षटकावरती जर अंकुश मिळवला, जर विवेकने चांगली गोलंदाजी केली तर मात्र सामना रंगतदार ठरेल यातील मात्र शंका नसेल कारण की क्रिकेट जर तर मांडलं. मोरसडे संघ टॉस विन होतोय. पुढची मॅच असेल ती मात्र साई इंडियन्स कामथे विशेष जय हनुमान मित्रमंडळ मोरसडे सॉरी चुकीची दुरुस्ती. पहिला चेंडू होता हलक्या हाताने फक्त ग्लान्स केला आहे. चेंडूला थर्ड मिनिट रिझनमध्ये पाठवून दिलं आणि एकच धाव कंप्लीट केली जाते. श्रीगणेशा केला जातोय तो मात्र चांभारगणी संघाच्या माध्यमातून. जबरदस्त आयोजन. आपण लेफ्ट अँड राईटचं ज्या ज्या वेळेस कॉम्बिनेशन येते त्या मी नक्कीच म्हटलं होतं लेफ्ट अँड राईटचं ज्या ज्या वेळेस कॉम्बिनेशन येते त्या त्या वेळेस गोलंदाज आणि समोरील टीमच्या कॅप्टनच्या नक्कीच जबाबदाऱ्या वाढत असत. त्याचप्रमाणे विवेकने पहिला चेंडू चांगला फेटला, नंतर फुल ऑर्लेनचा चेंडू होता बॅकअप लेनचा, त्यावरती हलक्या हाताने पुश केलाय. कव्हर आणि पॉईंटच्या मधून चेंडूला पाठवून दिलं होतं परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आणि हलक्या हाताने ग्लान्स केल्यामुळे नक्कीच धावांवरती अंकुश फक्त 2 धावा खर्च करतोय. पुढचा चेंडू विवेक जबरदस्त गोलंदाजी परंतु इथे विकेट किपर कडनं चुक्या होत आहेत. आपण अवघा 33 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि आपण जर क्षेत्ररक्षणामध्ये जर चुक्या केल्यात तर मात्र कुठेतरी बाईच्या स्वरूपात धावा येतात. नक्कीच आमच्या मेन अंपायर आम्हाला सांगू इच्छितात. नक्कीच शैलेश सरांचे मित्रपरिवार आजच्या रविवारच्या सुट्टीच्या दिवशी असोसिएशनचे खजिनदार अमितजी गाडगे साहेब यांचं इथं शुभ आगमन झालंय. आमच्या आयोजन कमिटीकडनं आपलं सहर्ष हार्दिक असं स्वागत.
इथे पुन्हा एकदा अपील केली जाते, लाऊड अपील आहे, परंतु आमचे मेन अंपायर यांच्याकडनं कोणतीही दाद दिली जात नाहीये. निर्धाव चेंडू, विवेकने चांगली गोलंदाजी केली, कुठेतरी बॅकअप लेनचे चेंडू बघितले गेले, त्यानंतर फुलॉर लेनचा चेंडू बघितला घेतला. फुलॉर लेनच्या चेंडूवरती त्याला एक फटका भेटला, एक चौकार आला, परंतु त्यानंतर बघितलं तर चांगली गोलंदाजी केली. कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला व्हेरिएशन करणं खूप गरजेचं आहे. आपण सातत्याने 2020 सामने बघत असतो, IPLचे सामने बघत असतो, व्हेरिएशन खूप गरजेचं आहे. विवेकची गोलंदाजी नक्कीच देखण्यालायक आहे, जबरदस्त गोलंदाजी केली ते मात्र विवेकच्या माध्यमातून. पुढचा चेंडू विवेकेचा सामना करत संकेत, इथे मात्र जबरदस्त धमाका, बॅट अँड बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाहीये. नॉमास लँड मध्ये चेंडू रिलीज झालाय, एक धाव कंप्लीट केली जाते आणि नक्कीच या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच फलंदाज बाद होतोय. अतिघाई संकटात जाई हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बघायला गेल्या 2 धावा कंप्लीट केल्या होत्या. परत षटकामध्ये समरगणी संघाने नक्कीच 19 धावा खर्च केल्या होत्या, परंतु वाकण संघाने फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात. विवेकने एक जबरदस्त गोलंदाजी केली, टेनिस क्रिकेटतील विवेक शेलारची आठवण करून दिली. कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघा धावा खर्च केला, डबल फिगर 10 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. पहिले षटक नक्कीच समाप्त झालंय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतो, गोलंदाजी मार्कवरती. मुकेश येतोय गोलंदाजी मार्कवरती. न्यू बॅटर कुशल मैदानाच्या आतमध्ये, नॉन स्ट्रायकर एंड वरती. संकेत अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, संकेतला जबाबदारी घ्यावी लागेल. अवघा 10 धावा खर्च केल्यात. विवेकने एक जबरदस्त गोलंदाजी केली. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये कुशल आणि संकेतची जोडी आहे. संकेतला जबाबदारी घ्यावी लागेल संघाची. पुन्हा एकदा फुलॉर लेनचा चेंडू हलक्या हाताने लेग साईडला ग्लान्स केलाय, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नक्कीच रिक्स उचलला होता आणि तो चांगला रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांच्या माध्यमातून बघितला. लोमॅस लँडमध्ये चेंडू हलक्या हाताने ग्लान्स केला आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट करतोय. 2 धावेने धावफलकाचा विचार केला. 12 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. एक नक्कीच धक्का बसलाय, तो मात्र समरगणी संघाच्या माध्यमातून, परंतु कुठेतरी इथनं कमबॅक करावा लागेल. विवेकजी उपाध्याय इथे नक्कीच, विकास हुतेकर साहेबांचं इथं नक्कीच शुभ आगमन झालेलं आहे आमच्या असोसिएशन कमिटीच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे कालकाई पार्लेवाडी संघाच्या माध्यमातून नक्कीच आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा 2 धावा, ज्याप्रमाणे आपण सिंगल डबलने धावफलक पुढे जाताना बघायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, इथे मात्र हलक्या हाताने पुश करायचा होता, परंतु कुठेतरी निर्धाव चेंडू फेकण्यात यश आलंय गोलंदाज मुकेशच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन जशी ट्रेन म्हटली जाते, त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेट जगतातील सिंगल आणि डबलला लाईफलाईन म्हटली जाते. कारण की ज्या वेळेस मोठे फटके येतात, मोठे फटक्यांची गरज नाही आहे. जर विचार केला तर मात्र सिंगल डबलने धावफलक पुढे जाताना बघायला मिळते. दुसरे षटक आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये अवघा धावा खर्च केल्यात त्या 4. 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत मुकेशने. चांगला कमबॅक करून देतोय मुकेश आपल्या गोलंदाजी मार्कवरती. कारण की जर आपण धावा रोखल्या तर मात्र शेवटच्या षटकामध्ये स्लॉक षटकामध्ये जर फटकेबाजी करायची झाली तर, कारण की पॉवर प्ले नसतोय आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्व खेळाडू बाहेर असतात सर्कलच्या, त्यामुळे मोठे फटके आणि गॅपशॉट सिलेक्शन करणं खूप अवघड असतं. परंतु आपलं टेनिस क्रिकेट असं आहे की यामध्ये नक्कीच शेवटच्या षटकामध्ये नक्कीच फटकेबाजी होते, परंतु ते सक्सेसफुल सुद्धा नाही झालं तर सामना गमवावा लागतोय. इथे मात्र फुलॉर लेनचा चेंडू गॅपशॉट सिलेक्शन केलाय, क्षेत्ररक्षक आहे, किती धावा मिळतील, 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. मी ज्याप्रमाणे म्हटलं होतं मुंबईची लाईफलाईन ट्रेन आहे, त्याचप्रमाणे नक्कीच सिंगल डबल हे टेनिस क्रिकेट जगतातील लाईफलाईन म्हटली जाते. नक्कीच संकेत ओके लिहून दे ना. इथे मात्र नक्कीच चांगला चेंडू होता, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केलेला, 1च धाव कंप्लीट केली जाते. 22 स्वरूपात नक्कीच धावा येत आहेत. आमचे मेन अंपायर आम्हाला नक्कीच कळवत आहेत.
मुकेशने जबरदस्त गोलंदाजी केली. एक तेरी तो एक मेरी समीकरण जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये धावा खर्च करतोय मुकेश, अवघा 7 धावा. जबरदस्त गोलंदाजी करतोय मुकेशची. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. इथं मात्र हलक्या हाताने पुश केल्या चेंडूला. चेंडू नक्कीच कव्हर रिझन मधनं जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन बसतंय. तर मात्र तब्बल 19 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरा समाप्त होतोय. एकोणीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. बारा चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 7.00च्या सरासरीने येथील पुढे 2 षटकामध्ये वाकण संघाला धावफलक हलवायचं आहे. नक्कीच असोसिएशनचे अध्यक्ष अमितजी घाडगे साहेब इथे उपस्थित खजिनदार इथे उपस्थित झाले. आमच्या विशालजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. नक्कीच आलेल्या सर्व पाहुण्यांचं आमच्या आयोजक कमिटीकडनं नक्कीच काल काही पार्लेवाडी चषकाच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक असं स्वागत असेल. साहेबांचं नक्कीच अमितजी घाडगे साहेब खजिनदार आहेत. यांचं सुद्धा इथे एक मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन नक्कीच सन्मान केला जातोय. नक्कीच आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे. नक्कीच आपण आलात या क्रिकेटचं सौंदर्य वाढणार आहे हे आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अमितजी घाडगे साहेब खजिनदार आहेत आपल्या असोसिएशनचे. धन्यवाद साहेब. आपण इकडे नक्कीच वेळात वेळ काढून हजेरी लावलीत आणि आज क्रिकेट सुद्धा खेळणार आहेत असं आपल्याला दिसतंय. त्याचप्रमाणे विकासजी उतेकर कार्याध्यक्ष यांचं सुद्धा इथं शुभ आगमन झालं. आमच्या आयोजक कमिटीकडनं अविनाशजी पवार यांच्या शुभ हस्ते नक्कीच विकासजी उतेकर साहेबांचा सुद्धा इथं कार्याध्यक्ष आहेत आपल्या असोसिएशनचे. यांचा सुद्धा इथं शुभ सन्मान केला जातो. एक मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन नक्कीच सन्मानित केले जाते. ते मात्र विकासजी उतेकर साहेब. धावफलकाचा विचार केला. येणारे 12 चेंडू 14 धाव्यांची गरज आहे. सामना रंगतदार स्थितीत जाताना 7.00च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. संकेत मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र फुल्लर लाईनचा चेंडू हवेमध्ये आहे. इथे मोठ्या फलंदाजाचा झेल सुटलाय. मोठा मासा गळाला लागला परंतु नक्कीच गळ तोडून गेला म्हटलं जाईल. कारण की अपयशाच्या शिड्या जर आपण चढत असू तर सामना गमवू. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. नक्कीच म्हटलं होतं इथे मात्र चेंडू जाईल कार्पेटच्या साहाय्याने. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स इनटू द क्राउड. येतोय अजून एक चौकार. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. संकेतने मोर्चा नक्कीच आपल्या हातामध्ये घेतलाय. जबरदस्त फटकेबाजी. पहिल्या चेंडूपासून संकेतने नक्कीच समाचार घेतलाय. तर मात्र चामरगणी संघाविरुद्ध इथं मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला केले. पंच केला चेंडूला ऑफ साईडच्या दिवेने. नक्कीच कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय. चेंडू जाईल फील्ड होईल त्याद्वारे फक्त एकच धाव कंप्लीट केली जाते. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्यात. तर मात्र तब्बल 26 धावा ऑन द बोर्ड. 7 धाव्यांची गरज आहे. इथं मात्र हलका तरी पुश केलाय. चेंडू नक्कीच नॉमॅस लँडमध्ये आहे. एकच धाव कंप्लीट केली जाते. एक धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा सुपर शॉट. फक्त पुश केला चेंडूला. चेंडू गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू फरार होईल. क्लास दाखवतोय संकेत.
31 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूवरती नक्कीच मी म्हटलं होतं त्याचा जर्सी नंबर 18 आहे आणि आठवण करून देतो किंग कोहलीची, ज्या वेळेस नक्कीच फटकेबाजी करायची नाहीये. आता मात्र फक्त कलात्मक फटके बघायला मिळत आहेत आपल्याला संख्येच्या माध्यमातून. जबरदस्त फटकेबाजी. 2 धावांची गरज आहे. पहिल्या 2 षटकांचा विचार केला, चांगलं इकॉनॉमिकल षटकं फेकली, परंतु टार्गेट कमी होतं, त्यामुळे नक्कीच सामना इथे मात्र अतिरिक्त धावा येत आहेत. क्रिकेट जगतातील नियम क्रमांक 17 लागतोय. वाईट स्वरूपात अतिरिक्त धावा येत आहेत. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती फक्त आता एकच धावेची गरज असेल, बरोबर ना. तर मात्र बॅटची एज लागली जाते. थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडू फेकला जातोय आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात नक्कीच सामना विजयी होतोय. तो मात्र चामारगणी संघ. जबरदस्त आपण बघितलं. पहिल्या षटकाचा विचार केला तर मात्र वाकण संघाने तब्बल 19 धावा कुठल्या होत्या, परंतु